नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 24 तासाचा अर्थात आज रात्री मध्यरात्रीचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 19 मार्च ते 20 मार्च 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये गारपीटची शक्यताही, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या स्थितीला वातावरणामध्ये बदल बघायला मिळत आहे। तर या बदलत्या वातावरणामुळे महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी उन्हाची ताप वाढत आहे, तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस बघायला मिळत आहे। तर पुढील 24 तासात अर्थात आज रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज असणार आहे। तर या पावसाची सुरुवात सर्वसाधारण सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 19 मार्च 2024 ते 20 मार्च 2024 या तारखेचा अर्थात पुढील 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, गोवा राज्याचा परिसर या भागात अंशतः ढगाळ स्थिती राहील आणि रात्रीच्या दरम्यान या भागात हलका मध्यम पाऊस राहील। तसे भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम, जगदलपूर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। रामगुंडम, विजयवाडा इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। जगदलपूर, कांधामाल, भुवनेश्वर, राउरकेला, कोरबा, धनबाद, कोलकाता या भागात जबरदस्त गारपीटचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, टिळवा, सांगझरी, गोबरवाई, निपाणी, डोंगरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। गोंदिया, गोरेगाव, आमगाव, साखरेटोळा, लांजी इथे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। रांजेगाव, बालाघाट, वारासिवनी, काटंगी, तिरोडी, निपाणी, डोंगरी इथे मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तसेच भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भंडारा, चिखली, मौदा आणि धर्मपुरी, असोली, कंधारी इथे तुफान पावसाचा अंदाज राहील। लखनी, साकोली, संग्रहालय तुफान पावसाचा अंदाज, विजांच्या कडकडाटाचा असून गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे। अडैल, गौतमगाव, पावनी, भिवापूर, खैरगाव, उमरेला बऱ्याच ठिकाणी तुफान वादळी पाऊस आणि गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे। नागपूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील, मात्र गारपीटचा पाऊस बघायला मिळणार आहे। नागपूर, कामठी, बागुली आणि धामणा, डोरली, कमळेश्वर, उमडी, सावरनेर या बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज। बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार स्वरूपात राहील, काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस देखील राहील। उत्तर भागात बार्शी, असोली, वाघोली, पारशिवनी, वनेरा, घोटी, खरबसर इथे जबरदस्त गारपीटचा अंदाज, विजांच्या कडकडाटाचा राहील। आणि वर्धा जिल्ह्याकडे अरबी, वडोणा, लाडगड मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। जामनी, बुरिकोकाटे, धोतीवाडा, तुळजापूर, वर्धा, बारबडी इथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। हिंगणघाट, वाडकी, पुणे, वडनेरला मध्यम पावसाचा अंदाज राहील। चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात मोरली, कुटवाडा, चरगुबकी, बरोरा इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे। भद्रावती, भाटाडी, चंद्रपूर आणि गोगस रोडला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून बल्लापूर, कजवाली हलका मध्यम पाऊस राहील। मोलसावलीला हलक्या पावसाचा अंदाज आहे। देवरीच्या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि कोलेगाव, बोनगाव, चिंचकर, मार्कासा इथे गारपीटचा अंदाज जोरदार स्वरूपात राहील। कुरखेडा, बलिटोला, देसिंग, दिगोरी, अरमोरी, मालवेरा इथे हलका मध्यम पाऊस राहील। दिगोरी, किमटी, मैदा आणि वलनी, सिंधवाई, चिमूर इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे गडचिरोली जिल्ह्याच्या इतर भागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। यवतमाळ जिल्ह्यात वणी, कायर आणि पांढरकवडा इकडे हलका मध्यम पाऊस राहील। इतर भागात अंशतः ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। अमरावतीमध्ये पांढुर्णा, नरखेड लगतचा परिसर, मोजारी, तळेगाव, आष्टी, कोडाली, काटोल इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे।
अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागात राहील। अमरावती, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। तर मराठवाड्यातील नांदेड वाघाला, हिंगोली, लातूर, परभणी, बीड, जालना, श्री छत्रपती संभाजीनगर अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि उत्तर महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण असून उन्हाची ताप जास्त बघायला मिळणार आहे। कोकण विभाग आणि नाशिकच्या परिसरातही अंशतः ढगाळ स्थिती सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातही वातावरण कोरडे असून जोरदार वारे वाहण्याचा अंदाज आहे। तर 20 मार्च 2024 या तारखेलाही महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये दिवसभरात वातावरण कोरडे असणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।